नमस्कार मंडळी. तर मंडळी आज तुम्हाला मी आहे ना मिठाई काढून दाखवणार आहे. तर बरेच मित्र मंडळी म्हणायचे का वा कशी मिठाई काढत आहे. तर तुम्हाला दाखवतो हे पहा, ही मिठाईची मशीन आहे, याच्यामध्येच निघते मिठाई. म्हणजे बुड्डी के बालवार का ते मी घेऊन येतोय ते काय. तर ही पहा, ही मशीन आहे, बघून घ्या तुम्ही, अशी मशीन आहे. आणि ती गॅस उचलते. ह्या पहा इकडे गॅस ठेवली, गॅस टाकी. हे पहा ही गण जडायला लागते खालून. तर तुम्हाला दाखवतो ही कुठं जडीत ती. तर ह्या पहा मित्रांनो, हे नाही का इथं जडीत ती, असे आतमध्ये जडीत ती. ह्या पहा मित्रांनो, ही जडून झाले. आता झालं का तांदूळ नसून त्या मिठाईच्या पिशव्यांद्वारा कुठे पप्याला बोलव ना ऊन काय पप्या त्या द्वारानं पिशव्या कुठे पे पटकन. हो ना, आणि द्वारा पाहिजे, द्वारा मेन लागल. पिशव्या बांधायचा द्वारा गोल्या पटकन. म्हणजे मग आपण काय करू, भात घालून ती पटकन भात शिजत तर आपण मिठाई पटकन काढून घेऊ. म्हणजे मग तुझी मम्मी मिठाईच्या पुड्या बांधील. चल पिलूला घे बोलून, चल पटकन. तर मित्रांनो, आपण मिठाई बनवायसाठी ना ही पाहिजे साखर आहे एवढी. ही साखर घेतली तर आपण आता ही साखर ह्या पिशवीत भरून घेणार आहे. थोडी साखर भरून घेतले, कारण ती साखर आपल्याला ना कलर करून घ्यायची. थोडीच करायला लागत आहे. हे पहा एवढी घेतली मी. आणि हे कलर आहे ना, हे कलर आपण जिलाबीला, बुंदीला, कुरडईला असं कलर वापरतो नाही का, बाजारात भेटत ते. तर तोच कलर आपण वापरतो. तर हे पहा, आता मी याच्यामध्ये ना कलर टाकून घेतला. आता हा आहे ना याच्यामध्ये टाकून घेत आहे. आता हे पिशवी असं मिक्स करायचं. आपण मिक्स करून घेतो कलर. म्हणजे साखरेला पूर्ण लागला पाहिजे कलर, मग मिठाई गुलाबी कलरची तयार होते. मित्रांनो हे पहा, आता याचा कलर पहा कसा आहे. मगाची सफेद मध्ये होते, हा पहा कलर. आता अशी जांभळ्या कलरची झाली ना साखर. तर आता आहे ना लगेच आपण आहे ना गॅस चालू करू, मशीन चालू करून लगेच मिठाई काढायला सुरुवात करू. तर मित्रांनो हे आहे ना गॅस, ही आहे ना लायटरनं नाही पेटवते, माचीसनंच पेटवायला लागते. पेटली बरं का आता, हो पेटली. तर मित्रांनो आता आहे ना तुम्हाला ना मिठाई काढून दाखवतो. पहा आता कशी मिठाई निघते. व्हिडिओ पहित राहा. चला मग आता कशी मिठाई निघते तुम्ही पहा. हे पहा मित्रांनो, अशी साखर ओतून घेतली. हे बाई तर साखर ओतली का. मित्रांनो आता पहा कशी मिठाई निघणार आहे. पहा कशी तयार होते पहा. एवढी एक पुडी मध्ये 5 रुपयाला एक. निस्ती रापारप ह्या बा निस्ती मिठाई आधी वडीत राहते. चला 5 रुपयाला एक. तर मित्र ह्या पहा, त्या मिठाईला इतकी मेहनत, इतका गॅस संपत आहे. इकडं ह्या बा इकडं मग एक माणूस भरायला लागत आहे. इकडं लगेच बांधून टाकायच्या पिशव्या, नाही तर मग अशी बारीक होऊन जाते.
असे. आणि इकडं जर थांबलो तर लगेच इकडं साखर जळून जाते. लय अवघड लय फास्ट मध्ये करायला लागत आहे. तरी आमचं आहे ना सिस्टम खोलणार इकडे कॅमेरा धरलाय त्याला मी आता सिस्टम खोलायला लावणार आहे. पण तोपर्यंत थोडी साखर जळते म्हणून फास्टमध्ये काढून घेतो. हे पण मित्रांनो, पप्पा इथं मिठाई काढत आहे. पप्पा टाकते थाटात. दादा भरतोय, कसा भरतोय पहा बरं. असा भरून इथं ठीक आहे. मग मी बांधते. मला दाखव रे. ह्या पाय कशी मिठाई काढते मी. हे थोडी खाता हा. तर मित्रांनो, आता आपण बघू किती मिठायांचा ढीग झालाय. मित्रांनो बघा किती छान छान आहे ना. बघा लय ढीग झालं बाबा. तर मित्रांनो आपली आहे ना मिठाई काढून झाली. ईश्वर काय म्हणतोय का मला यायचे धारे द्यावाला, मला यायचे धारे द्यावाला. तर मग थोडीशी मिठाई काढली तर उद्या इकील. तर मित्रांनो हा मिठाईचा असं आहे का हा परवडाजोग धंदा नाही. पण कसा आहे बाजार हाट सुटात आहे मित्रांनो. याच्यामध्ये 5 रुपयाला पुढे जाते. खर्चही भरपूर आहे. साखर बघितली ना भरपूर गेली. गॅस जात आहे ते असं सस्त्यामध्ये विकून परवडत नाही. तरी आम्ही ना बाजारामध्ये 10 रुपयाला पुढे देते. पण आम्ही 5 रुपयालाच पुढे विकतो. ही कसं आहे बाजार हाट सुटात आहे. म्हणजे 200-300 रुपये 200-250 रुपये होतं असं. तर मित्रांनो ही मिठाई काढाय नाही का 4 माणसा लागत होती. ईश्वर, पुरुषोत्तम आणि त्यांची मम्मी आणि मी तर इकडं मशीनच राहते. मशीन ही लय फिरवायला लागते. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला परत पाहायला मिळतील. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.